सर ऐका माझं, हे बघा मी काही केलेलं नाही. अहो मी निर्दोष आहे. तुम्ही एकदा ऐकून घ्या ना साहेब माझं. सगळं ऐकून घेतो तुमचं, पण लॉकअप मध्ये. साहेब चला. ऐका, प्लीज ऐका माझं. माझी एक रिक्वेस्ट आहे, मला 1-2 मिनिट बोलायचं आहे यांच्याशी. बोलू शकतो? पोटे, मी जे केलंय त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एखाद्याचं लहानपणीचं स्वप्न अपूर्ण राहणं म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला? स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचा मृत्यू बघितलं इतकं त्रासदायक असतं ते. माझ्या बयोनी लहानपणापासून एकच स्वप्न बघितलं, डॉक्टर होण्याचं. आणि त्यासाठी तिने प्रत्येक पावलावर खस्ता खाल्ल्यात, कष्ट केले, त्याग केलाय. आणि तुम्ही तिच्या स्वप्नांनाच तिलांजली द्यायला निघाला होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तिचा हा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत माझ्या बयोचं कोणी काही वाकडं नाही करू शकत. मला माहिती आहे तुमचा तिच्यावर राग होता, म्हणून तुम्ही ह्या थराला गेला. माझी बयो डॉक्टर होणार म्हणजे होणारच. आणि अशी साधी सुधी डॉक्टर नाही, संपूर्ण देशाला जिचा अभिमान वाटेल ना अशी डॉक्टर होणार. पोलीस तुमच्याकडे बघतीलच, पण मला सांगा का असं सोडगवलं तुम्ही? हे सगळं अजून सिद्ध व्हायचं आहे. आणि तुम्ही कोण आहात मला बोलणार आहे? हे बघा साहेब, मी काही केलेलं नाही. ऐका माझं, त्यांचं नका ऐकू साहेब, माझं ऐका. मी काही केलेलं नाहीये साहेब. अजूनही तुम्ही तेच बोलताय? त्या आजींनी, आश्रमातल्या अधिकाऱ्यांनी फक्त तुमचं नाव घेतलंय. अजून काय सिद्ध व्हायचं बाकी आहे? अहो हे सगळं खोटं आहे. माझ्या विरोधात कुणीतरी प्लॅन केलं. मी निर्दोष आहे साहेब. ऐका ना माझं साहेब. ठीक आहे, आपण असं धरून चालू की तुम्ही निर्दोष आहात. कोर्टात जे काय सिद्ध व्हायचं ना ते होईलच. हे एक लक्षात ठेवा पोटे, जर तुम्ही दोषी आढळलात ना तर तुम्हाला आणि तुमच्यासोबत जे कोणी होते ना त्यांच्यापैकी कुणालाच सोडणार नाही मी. मग मी विसरून जाईन की मी एक डॉक्टर आहे. घेऊन जाय ना इन्स्पेक्टर साहेब. साहेब नाही, ऐका माझं. चला रे, यायला. साहेब ऐका माझं. चल साहेब, ऐका मी निर्दोष आहे. सर सर प्लीज तुम्ही बोला ना काहीतरी. सर मॅडम. ज्यांनी माझ्या मुलीचं स्वप्न उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्यातल्या कोणालाच मी सोडणार नाही. दुष्यंत, आत्ताच्या आता आपल्या वकिलाला फोन कर, लवकर कर. हो हो हो, लावतो. हॅलो वकील साहेब, एक अत्यंत इम्पॉर्टंट काम. मला तुमची मदत हवी. मी सांगतो ना, सगळं सांगतो, डिटेल सांगतो, ऐका. सो तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचा आणि त्या पोटेंना बाहेर काढा प्लीज. दुष्यंत, या सगळ्यामध्ये आपल्या दोघांची नावं नाही आली ना, नशीब समज. थँक गॉड. आणि म्हणूनच मी नेहमी पोटेंना पुढे पुढे करायचो. ओके, स्वतःचं कौतुक सांगत बसू नकोस. हे जे सगळं घडलंय ना त्याला तू सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेस. त्यामुळे आता हे सगळं तुलाच निस्तरावं लागणार आहे. पोलीस स्टेशन तू हँडल करायचंस आणि कितीही पैसा लागला वाट, कळलं? अगं. पण पोटेने आपलं नाव घेता कामा नये. त्याने आपलं नाव घेण्याच्या आधीच त्याला बाहेर काढ. अगं पण प्रयत्न सुरू आहेत ना माझे. तू बघितलंस ना, तुझ्या समोरच आता वकिलांना फोन केला ना. वकिलांचाच फोन. हा बोला साहेब, पेपर्स रेडी झाले? अरे असे कसे नाही होणार? हवे तेवढ्या फीस घ्या, पण मला पेपर्स रेडी करून हवेत लवकरात लवकर. अरे कारण देऊ नका.
जो काही मार्ग असेल वापरा, पण पोटेला सोडवा. कळलं? काय तू पोटेना सोडवायचा प्रयत्न करतेस? विशाल बाळा, हे बघ, पोटे या कॉलेजचे प्रोफेसर आहेत आणि त्यांना या प्रकरणातून जर बाहेर नाही काढलं तर हे प्रकरण मीडियामध्ये जाईल आणि खूप बदनामी होईल आपल्या कॉलेजची आणि फायनान्शियल लॉस होईल तो वेगळाच. तुला कळतंय ना मी काय बोलते ते? आणि आपल्याला कॉलेजचा हॉस्पिटलचा स्टाफ कमी करावा लागेल. आणि हे बघ, आपला स्टाफ हा आपल्या फॅमिली सारखा आहे आणि मला कुणाच्याही पोटावर पाय नाही आणायचंय. हा, आणि आणि बघ, पोटे जर चुकले असतील ना तर त्यांना शिक्षा होईलच की. दुष्यंत, तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनला जा आणि बघ तिथे काय चाललंय, काय घडामोडी आहे तिकडे. ठीक आहे? येस, लगेच. राईट अवे. जा. आलो. बाळा, कसला विचार करतोस तू? पोटेंसोबत या सगळ्यात आणखीन कोण सामील असेल? नेमकं काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे एवढं सगळं प्लॅनिंग पोटे एकट्याने करणं शक्यच नाही. कोण ना कोणतरी त्यांच्यासोबत नक्कीच सामील असणार. त्यांना आपण कसं शोधणार? आपण ते शोधून काढूच ना, लवकरच शोधून काढू. पोटेंसोबत या सगळ्यात कोण सामील होतं किंवा सरस्वतीच्या बाबतीत हे सगळं करण्याच्या मागे काय हेतू होता हे पोलीस शोधून काढतील किंवा नाही काढणार. पण एक गोष्ट मात्र नक्की, मी हे सगळं नक्की शोधून काढेन. आणि या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे जेव्हा मला कळेल ना, तेव्हा मी त्याला नाही सोडणार. चला सगळ्यांनी ताजे ताजे नारळाचे वडे खाऊन घेवा. इरा धर, तुका आवडतात ना? मला नकोय. अगो खा गो. नकोय मला. बरा ठीक आहे. माझी वहिनी धर, तू खा. नाही, मला नको. अगे तब्येतीसाठी चांगले असतात आणि तू तर खाच. धर मला अगे धर घे. हा आता कसा अरे धर दादा, धर. तुमका पण देतोय. धर धर धर. चल धरा. आणि बयो तू पण खा. अत्ते कमाल, तुझ्या हातची चव ना कुणालाच येणार नाही बघ. आता एक काम कर, तू खा पहिली वडी. अरे पण अगं खा खा. बरा ठीक आहे, खाते. अत्ते या सगळ्या आनंदावर ना पहिला हक्क तुझा आहे. अगं तू जाऊन त्या आजींचा पत्ता शोधून काढला नसतास ना तर आज हे झालंच नसतं. त्यामुळे बाबा, बयो, आम्हा सगळ्यांचा सलाम. अरे काय चालला तुमचा? आधी आधी खाली बसा, खाली बसा. उगाच माझी चेष्टा करतास ना? नाही नाही सुमन, तू जे केलंस ना ते सोपं काम नव्हतं खरंच. पण माका माहिती होता माझ्या आत्तेसाठी इम्पॉसिबल काहीच नाही. बेस्ट आत्ते. ओके, तर मी आहे रिपोर्टर अंकिता. तर
आज आपण इथे जल्लोषाचं वातावरण पाहतच आहोत आणि हे सगळं वातावरण आहे फक्त आपल्या सुमन आत्तूमुळे. सुमन आत्तूने कमाल करून दाखवलेली आहे. म्हणूनच आपली बयो म्हणजे सरस्वती आता डॉक्टर होणार आहे. टाळ्या. काय होतंय? अहो आपली सुमन आत्याची बातमी जर टीव्हीवर दिसली असती तर कशी दिसली असती? त्याची झलक. अगो अगो बस झाला गो. उगाच माका हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. ओके सुमन आत्ते, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढून कसं वाटतंय? हो खाली पडीन याची भीती वाटता संगीता. अंकिता. आता रिपोर्टर असंच की नाही? हो. मग संगीता. ओके आता मी परत एकदा विचारते, ठीक आहे? रेडी ना? मग सुमन आत्ते, तुम्हाला ही कमाल कामगिरी करून कसं वाटतंय? आय फील भारी. आणि मी ह्या सगळा केलंय ना फॉर माय बयो. मराठीत बोललं तरी चालतं. होय काय? आधी सांगायचं ना. बरा बोलतोय हा. माझ्या बयोवर खूप प्रेम असं आणि मी नेहमी तिच्या पाठीशी अशीच खंबीर उभी राहतले. आणि ज्यांनी कुणी माझ्या बयोच्या वाटेत काटे टाकण्याचा प्रयत्न केला नाही ना त्याचा सत्यानाश होते. टाळ्या. ओके सो आता आपण बयोची बहीण इरा तिच्याकडे वळूयात. इरा तू मला इम्पॉर्टंट कॉल. भरून आलं इराला खूपच. ओके इरा नाहीये पण इराची मम्मी आहे. आंटी तुम्हाला मी जरा आलेच, एक काम आहे. कंटिन्यू विचार. जाऊ दे आपण डायरेक्ट विशाल सरांकडे येऊयात. विशाल सर तुम्हाला कसं वाटतंय? मी सरस्वतीला मदत करू शकलो. सर अहो माईक मध्ये बोला. सरस्वतीला मी मदत करू शकलो याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला. पण खरं सांगू, या सगळ्याचं खरं श्रेय हे शुभंकर सरांचं आहे. शुभंकर सरांनी त्यांचे प्रयत्न शेवटपर्यंत नाही सोडले. आणि सरस्वतीने सुद्धा त्यांच्यावरचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही. शुभंकर सर, सरस्वती, तुमच्या दोघांचा एकमेकांवरती असलेला विश्वास, तुमचं एकमेकांवरचं प्रेम, यामुळेच हे सगळं शक्य झालं. तुमचं वडील आणि मुलीचं नातं असंच राहू दे. टाळ्या. ओके आता आपली स्टार बयो उर्फ सरस्वती आपण हिच्याकडे वळूयात. बयो सांग तुला कसं वाटतंय? मी धरतो. हो प्लीज. माका खूप म्हणजे खूप भारी वाटतं. म्हणजे आधी माका भीती वाटली पण जसा विशाल सर बोलले तसा माझ्या बाबांवरती विश्वास होता. माझ्यासोबत माझ्या आई बाबांचं पण स्वप्न की मी डॉक्टर बना आणि बाबांनी माझ्यासोबत आईचं पण स्वप्न तुटण्यापासून वाचवलं. माझी आई जैसून बघत असत ना थैसून ती खूप खुश असत. तिका खूप आनंद होत असत. आणि तुम्ही सगळे जर माझ्या वांगडा नसतात ना तर मी काहीच करू शकले नसते. थँक्यू. आणि आत्ते तू तर बेस्टच आहेस.
बयो बाळा, आम्ही सगळे कायम तुझ्या सोबत आहोत. तुला आता तुझं स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. तू सुद्धा इरा आणि आरव सारखी डॉक्टर होणार म्हणजे होणारच. आणि यापुढे जो कोणी तुझ्या स्वप्नांच्या आड येईल त्याला आधी तुझ्या बाबाला सामोरं जावं लागेल. सर थँक्यू. कशाबद्दल? मी परीक्षेला बसावा म्हणून बाबांसोबत तुम्ही ज्या ज्या केला ना त्या सगळ्यासाठी थँक्यू. सरस्वती, तू कायम आनंदात राहावीस यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी. म्हणजे म्हणजे तुझं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती सगळी करायला तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही लढाई तुझ्या एकटीची नाहीये. मी तुझ्यासोबत कायम असेन यात. फक्त तू लास्ट टाइम सारखं मला भेळ खायची अशी म्हणजे कॉम्पिटिशन करायला लावू नकोस. सर तुम्ही पण ना. सर काय विशाल सर खय हरवलात? नाही, कुठेच नाही. मग भेळ खा. हो. सर ह्या सगळ्यात सौदामिनी मॅडमचा पण तितकाच वाटा. त्यांनी किती मदत केली माझी, माका धीर दिल्यान, पोलीस कंप्लेंट करण्यापासून थांबवल्यान. म्हणानच तर मी अभ्यास करू शकले आणि परीक्षा देऊ शकले. घे बाय मजे. बोलण्याच्या नादात किती वाजले कळलाच नाही. सर चला मी निघतोय, खूप उशीर झाला आणि अभ्यास पण करूचा माका. आणि हा ता तुमका या सांगूचा होता की हे माझ्या वेळेचे पैसे तुम्ही घेणार नाही म्हणून आता त्याचे बाय. किती साधी आहे ही. कुणाबद्दल वाईट विचार करणं कधी जमणारच नाही हिला. पण अजूनही मला कळत नाहीये की सौदामिनी मॅडमनी हे सगळं कुठल्या हेतूने केलं होतं. माझा आता त्यांच्यावरही विश्वास उरलेला नाहीये. देव करो आणि माझी शंका खोटी ठरो. सर मी त्या शुभंकर आणि बयोला अजिबात सोडणार नाही. त्यांना आता मी जन्माच्या अद्दल घडवणार सर. सर त्यांच्यामुळे या पोटेला जेलची हवा घालायला लागली. पोटे पोटे ऐका जरा माझं, शांत व्हा. हे बघा, तुम्हाला आता जास्त झाली, शुद्धीत नाही आहात तुम्ही. आपण उद्या बोलूया ना. अरे असं कसं उद्या बोलूया सर. हे बघा, सध्या तुम्ही काहीही करू नका. कुठे तुम्ही सस्पेंडेड आहात. सर हा माझ्यावरती अन्याय. सौदामिनी मॅडम मला कसं काय सस्पेंड करू शकतात? सर अजिबात नाही. हा माझ्यावरती अन्याय. मी हे सगळं केलं कोणाकरता केलं मी.
तुमच्या करता केलं का सौदामिनी मॅडम करता केलं आणि ते मला सस्पेंड कसं काय करू शकतात? अहो त्या सगळ्या मुलांसमोर ते पोलीस तुम्हाला पकडून घेऊन गेले होते, आठवत आहे ना? त्यामुळे आता पुन्हा त्याच पोस्टवर येण्यासाठी थोडं थांबावं लागेल. कुठे तुम्ही एक काम करा, त्या व्लॉगरला घेऊन ना तुम्ही दोघही तडी परवा. तरी बनवायचं होय, आय एम क्रिमिनल? गुंडे आहे का मी? आय एम नॉट क्रिमिनल. आता दाखवतो मी एकेकाला, आता दाखवतो मी. आहे बघा, जर जर मला तुम्ही तडीपार व्हायला सांगताय ना, तर मग मी आता तुमच्या सगळ्यांची नावं घ्या. मम्मा हे काय? हे काय म्हणजे? अगं मम्मा, आज आनंदाचा दिवस आहे. बयो फायनली परीक्षा देते. हा, तिचं स्वप्न पूर्ण होतंय. काय कामगिरी केली आहेस तू. ती डॉक्टर होणार आहे आता. मग ह्याचं सेलिब्रेशन करायला नको? इरा, तोंड सांभाळून बोल जरा. अरे ह्यात काय आता तोंड सांभाळून बोलायचं? आता तूच बघ, लहान असल्यापासून तू तिच्या विरोधात किती कटकारस्थान केली, पण तू तिला कधीच बीट करू शकली नाहीस. शेवटी मम्मा तीच जिंकते. आणि आताही तेच होतंय, म्हणून आपण आज सेलिब्रेट करतोय. यु नो वाय? बिकॉज युअर अ लुझर. लुझर आहेस तू.